आषाढ महिन्यात स्वामी समर्थांचे 11 गुरुवार व्रत कसे करावे, संपूर्ण माहिती। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। नमस्कार मंडळी, आज आपण जाणून घेणार आहोत आषाढ महिन्यात श्री स्वामी समर्थांचे 11 गुरुवार व्रत कसे करावे, त्याची संपूर्ण पूजा पद्धत, नियम, नैवेद्य, उद्यापन आणि व्रताचे आध्यात्मिक महत्त्व। 11 गुरुवार व्रत म्हणजे काय? श्री स्वामी समर्थांवरील श्रद्धा दृढ करण्यासाठी आणि त्यांच्या कृपेची प्राप्ती व्हावी म्हणून हे व्रत केले जाते। हे व्रत श्रद्धा, संयम आणि सात्विक जीवनाचा संकल्प आहे। व्रत कधी सुरू करावे? आषाढ महिन्यातील कोणत्याही शुभ गुरुवारी सुरुवात करू शकता। सलग 11 गुरुवार व्रत करावे। शक्यतो सूर्योदयानंतर स्नान करून व्रताचा संकल्प घ्यावा। व्रताचा संकल्प पूजेसमोर हातात पाणी, अक्षता आणि फूल घेऊन प्रार्थना करा, हे श्री स्वामी समर्थ, आपल्या कृपेने माझे हे 11 गुरुवार व्रत निर्विघ्न पूर्ण होवो। माझ्या कुटुंबाला सुख, शांती, आरोग्य आणि सद्बुद्धी लाभो। पूजेसाठी लागणारे साहित्य: श्री स्वामी समर्थांचा फोटो किंवा मूर्ती, हळद, कुंकू, अक्षता, फुले किंवा हार, अगरबत्ती, धूप, दीप, तूप किंवा तेलाचा दिवा। नैवेद्य: खडी साखर, साखर, दूध, फळे किंवा घरी केलेला प्रसाद। तुळशीची पाने असल्यास नारळ, ऐच्छिक। पूजा कशी करावी? स्नान करून स्वच्छ किंवा पिवळी वस्त्रे परिधान करा। पूजा स्थळ स्वच्छ करा। दिवा लावा। श्री गणेशाचे स्मरण करा। श्री स्वामी समर्थांना हळदकुंकू, अक्षता आणि फुले अर्पण करा। धूप आणि दीप दाखवा। नैवेद्य अर्पण करा। मंत्रजप: श्री स्वामी समर्थ, हा मंत्र 108 वेळा किंवा आपल्या वेळेनुसार अधिक जपावा। त्यानंतर स्वामी समर्थ तारक मंत्र म्हणावा। पारायण: श्री स्वामी चरित्र सारामृत, श्री गुरुचरित्रातील निवडक अध्याय, स्वामी समर्थांची आरती, स्वामींचे नामस्मरण, यापैकी आपल्या वेळेनुसार वाचन करू शकता। उपवासाचे नियम: शक्य असल्यास दिवसभर उपवास करावा किंवा फळाहार, दूध किंवा सात्विक आहार घ्यावा। कांदा, लसूण, मांसाहार आणि मद्य यांचा त्याग करावा। राग, मत्सर, असत्य बोलणे टाळावे। शक्य असल्यास गरजूंना अन्नदान करावे। संध्याकाळची पूजा: पुन्हा दिवा लावावा। स्वामी समर्थांची आरती करावी। मंत्रजप करावा। नैवेद्य दाखवून प्रसाद सर्वांना वाटावा। 11वा गुरुवार: 11व्या गुरुवारी विशेष पूजा करावी। फळे, गोड पदार्थ किंवा पंचपक्वान्नाचा नैवेद्य दाखवावा। शक्य असल्यास गरिबांना अन्नदान करावे। स्वामी भक्तांना प्रसाद वाटावा। आपल्या सामर्थ्यानुसार दानधर्म करावा। व्रताचे महत्त्व: श्रद्धेने आणि भक्तिभावाने केलेले हे व्रत मनःशांती, सकारात्मकता आणि ईश्वर भक्ती वाढविण्यास मदत करते। अनेक भक्तांच्या श्रद्धेनुसार स्वामी समर्थांची कृपा जीवनातील अडचणींना सामोरे जाण्याचे बळ देते। मात्र व्रत हे श्रद्धेने करावे, त्याला चमत्काराची हमी म्हणून पाहू नये। काही महत्त्वाच्या सूचना: एखादा गुरुवार चुकल्यास शक्य असल्यास पुढील गुरुवारी व्रत सुरू ठेवावे किंवा आपल्या परंपरेनुसार मार्गदर्शन घ्यावे। महिलांनी मासिक पाळीच्या काळात आपल्या घरातील परंपरेनुसार पूजा करावी। व्रत करताना स्वच्छता, सात्विकता आणि श्रद्धा महत्त्वाची आहे।